नमस्कार. आज आपण प्रेमाविषयी बोलणार आहे. प्रेम हा असा विषय आहे, की प्रेम म्हणलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद येतो, एक तेज असतो. प्रेम म्हणजे एक प्रेम तो वेगळाच शब्द आहे. मग ते कोणाचंही प्रेम असू द्या, आई-वडिलांचं असू द्या, आईचं मुलावर असू द्या, बहीण-भावांचं असू द्या, नवरा-बायकोचं असू द्या, कुटुंबातलं प्रेम असू द्या, आ, नवीन मुला-मुलींचं प्रेयसीचं प्रेम असू द्या, ते तर फारच वेगळं असतं. वेगळंच आहे ते तर. आ, प्रेम म्हणजे प्रेम असतं. हं. पण ते प्रेम कसं असावं? ते प्रेम एकदम अंतःकरणातनं असावं. हं. प्रेमाला भाषा नसती. त्याला काय राग, अभिमान, गर्व काहीही नसतं. प्रेम हा बिनधास्त शब्द आहे. हां. आणि प्रेम कसं असावं, की त्याच्यामध्ये काही अपेक्षा नसावी. हं. त्या प्रेमामध्ये काही स्वार्थ नसावे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सर्व गोष्टी लक्षामध्ये येईल. प्रेमामध्ये कोणत्याही अपेक्षा, बंधन हे नसावं, ते खरं प्रेम आहे. स्वार्थी प्रेम कधीच नसावं आणि स्वार्थी प्रेम कधी जास्त टिकतही नाही. हं. निस्वार्थी प्रेम जेवढं शेवटपर्यंत जातं, तेवढं स्वार्थी प्रेम शेवटपर्यंत जात नाही. हे लक्षात ठेवा नेहमी. हं. राधाकृष्णांनी राधाकृष्णाच्या लीला झालेल्या आहेत. हे प्रेम म्हणजे काय असतं त्या दाखवण्यासाठीच त्यांच्या लीला झालेल्या आहेत. आ, त्या राधाकृष्णासारखंच प्रेम असावं, त्याच्यामध्ये कसं होतं, दोघांनाही एकमेकांची ओढ होती. जरी नंतर काही कालांतराने ते लांब गेले तरी त्यांची ओढ कायम तीच राहिली. एकमेकांच्या मनामध्ये तेच होते, प्रेम होते. आ, इकडं राधेला त्रास झाला तर तिकडं कृष्णाला होता, तर तिकडं कृष्णाला झाला तर इकडं राधेला होत होता त्रास. आ, एका कथेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की ज्यावेळेस कृष्ण गरम गरम दूध पेले त्यावेळेस इकडं राधेला त्रास झाला होता. हं? अशा प्रेमाने म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, की प्रेम हे अंतःकरणातनं असावं आणि निस्वार्थी प्रेम असावं. त्या प्रेमामध्ये कसलाही स्वार्थ नसावा. हं. निस्वार्थी प्रेमामध्ये कसं असतं, की कसलाही स्वार्थ लपलेला नसतो. हं. आहे त्या परिस्थितीमध्ये जगणं, आहे ते एकमेकांची साथ देणं, एकमेकांना एकाला दुःख झालं तर दुसऱ्याला ते जाणवावं. हं. हा थोडासा टेन्शनमध्ये असला तर त्याने थोडंसं सांभाळून घ्यावं, एकमेकांची काळजी घ्यावी, एकमेकांची विचारपूस करावी, एकमेकांना जीव लावावं, समजून घ्यावं एकमेकांना. आ, हो का? प्रेम म्हणजे काहीही गरज प्रेम याचा अर्थ असा नाही, की शरीराशीच निगडीत असावं असं नसतं. ते अंतःकरणातनं प्रेम पाहिजे. एक अंतरात्मा म्हणजे जीव वेगळे, शरीर वेगळे, पण आत्मा एक, असं प्रेम असावं. हं. ह्याला जर दुःख झालं तर त्याला जाणवावं, त्याला दुःख झालं तर ह्याला जाणवावं, त्याला खरं प्रेम म्हणतात. आज तुम्ही स्वार्थी प्रेम केलं, स्वार्थी प्रेम जास्त दिवस टिकत नसतं आणि त्या प्रेमामध्ये काय अर्थही नसतो. हं. केलं प्रेम तर निस्वार्थी करा, नाही तर त्या गोष्टींमध्ये जायचं नाही. हं. म्हणून राधाकृष्णाच्या पद्धतीने प्रेम करा. निस्वार्थी प्रेम असू द्या, त्या प्रेमामध्ये काही मर्यादा असू द्या. हं. आई-वडिलांचं प्रेम एकसारखं असतं, बहीण-भावांचं प्रेम तसंच असतं, कुटुंबातील कोणतंही प्रेम म्हणलं की प्रेम. पण सांगण्याचा उद्देश हा आहे, की प्रेम हे निस्वार्थी ठेवा. त्या प्रेमात कसलाही स्वार्थ येऊ देऊ नका. हं. त्या प्रेमामध्ये कधीही अभिमान, गर्व, हंत हे येऊ देऊ नका. हे बिनधास्त शब्द आहे प्रेम. हं. त्यामुळे मोकळेपणाने जगा आणि सर्वांना जगू द्या. एकमेकांची काळजी घ्या. दोन शरीर हां, पण आत्मा एक असू द्या. हं. हे असं प्रेम ठेवा, म्हणजे शेवटपर्यंत तुमचं प्रेम टिकून राहील. हां. नमस्कार. माझे जर व्हिडिओ आवडत असले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे काही वाटतं ते कमेंट देत जा. हं. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत जा आणि त्याला लाईक करत जा. नमस्कार.